डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन बीइंग. प्रत्येकाला फूडची गरज आहे. फूड शिवाय कुणीच राहू शकत नाही, कारण प्रत्येकाची बेसिक रिक्वायरमेंट आहे फूड. ॲनिमल्स मध्ये हायर ॲनिमल जे आहेत त्यांचा होलोझोइक मोड आहे न्यूट्रिशनचा. म्हणजे आपण फूड आत घेणार, डायजेशन करणार, डायजेस्टेड फूड ॲब्सॉर्ब करणार आणि अनडायजेस्टेड वेस्ट बाहेर टाकणार. मग डायजेशन म्हणजे काय? डायजेशन यामध्ये शुगर ज्या घेतो कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आपण घेतो, जनरली स्टार्च, त्यानंतर प्रोटीन्स, फॅट्स, हे कॉम्प्लेक्स फॉर्म आहेत, इनसोल्युबल आहेत. आणि अशा कॉम्प्लेक्स फॉर्मचं कन्व्हर्जन सिंपल फॉर्म मध्ये केलं जातं. स्टार्चचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये करणार, प्रोटीनचं ब्रेकडाऊन अमिनो ॲसिड मध्ये करणार, फॅटचं ब्रेकडाऊन फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल मध्ये करणार. आणि हे सिंपल कंपाऊंड बनलेले आहेत, डिफ्युजिबल आहेत आणि ॲब्सॉर्प्टिव्ह फॉर्म मध्ये आहे. सो व्हॉट इज डायजेशन? जे फूड आपण घेतो ते कॉम्प्लेक्स आहे, इनसोल्युबल आहे आणि अशा कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं सिंपल, डिफ्युजिबल, ॲब्सॉर्प्टिव्ह फॉर्म मध्ये ब्रेकडाऊन करणं म्हणजे डायजेशन. आणि हे डायजेशन करण्यासाठी आपल्याला नेचरनं दिलेली आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्याला नेचरनं यासाठी दिलेली आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता इथं जी डायजेस्टिव्ह सिस्टीमची फिगर तुम्हाला दाखवलेली आहे ती कंप्लीट फिगर आहे, परंतु आपल्याला प्रत्येक पार्ट डिटेल एक्सप्लेन करायचा असल्यामुळं त्या साईडला ती फिगर आहे. इथं मी छोटे छोटे पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. This digestive system consists of two main parts. एक म्हणजे एलिमेंटरी कॅनॉल. कॅनॉल आहे हा मोठा, 8 to 10 मीटर एवढ्या लांबीचा हा एलिमेंटरी कॅनॉल आहे. माउथ पासून तो सुरू होणार, माउथ पासून सुरू होईल आणि तो शेवट होणार ॲनस मध्ये, असा एलिमेंटरी कॅनॉल. आणि त्याच्याबरोबर सेकंड पार्ट आहे डायजेस्टिव्ह ग्लँड्स. डायजेस्टिव्ह ग्लँड्स, ज्या ग्लँड्स या सिस्टीम मध्ये असोसिएटेड आहेत एलिमेंटरी कॅनॉलच्या, त्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह ग्लँड्स. सो एलिमेंटरी कॅनॉल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स आर टू मेन पार्ट्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. एलिमेंटरी या शब्दाचा अर्थ आहे नरिश करणे. एलिमेंटरी म्हणजे नरिश करणारा कॅनॉल. हा कॅनॉल आपल्या संपूर्ण शरीराला, आपल्या शरीराच्या प्रत्येक सेल ना सेलला नरिश करण्याचं काम करतो, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे एलिमेंटरी कॅनॉल. आणि या एलिमेंटरी कॅनॉलचं स्ट्रक्चर आपण अगोदर बघूया. इथं आहे सुरुवातीचा पार्ट,
त्याला आपण म्हणतो माउथ. इट इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ फेस, जस्ट बिलो द नोज. नाकाच्या खाली हे जे ओपनिंग दिसतं त्याला म्हणायचं माउथ. अँड धिस माउथ इज सपोर्टेड बाय 2 लिप्स. 2 ओठांचं प्रोटेक्शन या माउथला आहे. इट इज सपोर्टेड बाय 2 लिप्स. आणि त्याच्यामध्ये जी स्पेस आहे त्या स्पेसला आपण म्हणतो वेस्टिब्युल. या स्पेसला म्हणायचं वेस्टिब्युल. आणि या माउथचं फंक्शन काय? इंजेक्शन ऑफ फूड. फूड आत घेणं हे या माउथचं महत्वाचं फंक्शन आहे. इंजेक्शन ऑफ फूड. त्याच्यानंतर माउथ ओपन्स इनटू माउथ कॅव्हिटी और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बकल कॅव्हिटी. या कॅव्हिटीला आपण म्हणतो बकल कॅव्हिटी. या कॅव्हिटीला आपण बकल कॅव्हिटी किंवा माउथ कॅव्हिटी म्हणतो. काय आहे या माउथ कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी मध्ये? या बकल कॅव्हिटीच्या वरच्या बाजूला हा जो रूफचा पार्ट आहे याला आपण म्हणतो, आता हे वरचं मी डिलीट करतो, याला आपण म्हणूया पॅलेट, म्हणजे आपला टाळा. या पॅलेटमध्ये पुढचा भाग जो आहे, हा पुढचा भाग जो आहे हा कसा आहे? हार्ड पॅलेट आहे. आणि याच्यामध्ये अशा आपल्याला रिजेस दिसतात. या रिजेसना आपण म्हणतो रगे. रुगे रिजेस दिसतात पुढच्या भाग, कारण ग्रास्पिंग करायचंय ते फूड. आपल्यामध्ये त्याप्रमाणे रिजेस नाहीत, परंतु कार्निव्होरस ॲनिमल मध्ये रुगे जास्त आहेत ग्रास्पिंग ऑफ फूड साठी. आणि हा मागचा भाग जो आहे याला आपण म्हणतो सॉफ्ट पॅलेट. याला आपण म्हणूया सॉफ्ट पॅलेट. आणि या सॉफ्ट पॅलेट मध्ये म्युकस सिक्रीटिंग ग्लँड्स असतात. याच्यामध्ये म्युकस सिक्रेटिंग ग्लँड्स आहेत. यामध्ये म्युकस सिक्रीटिंग ग्लँड्स असतात. तर टाळा, हार्ड पॅलेट, सॉफ्ट पॅलेट, मागचा भाग जो आहे तो सॉफ्ट पॅलेट. आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो? स्वॅलोईंग ऑफ फूड, फूड गिळण्याच्या प्रोसेसमध्ये त्याचा रोल आहे. त्याचबरोबर इथं पॅलेट हा पार्ट जसा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जॉज आहेत. जॉज विथ टीथ्स. इथं जबडे आहेत, त्याच्यामध्ये दात आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी टंग आहे. या ठिकाणी टंग आहे. आपली जीभ अतिशय महत्वाची आहे. आपली जीभ अतिशय महत्वाची आहे. हा जो जिभेचा भाग आहे, हा भाग खालच्या बाजूनं हा जिभेचा भाग, ही टंग समजा आपण गृहीत धरलं. आता मी हे गरज नसेल ते परत हे करतो. टंग आहे. याचा खालचा भाग जो काही पार्ट आहे इथला, इथपर्यंतचा पोर्शन, तो पोर्शन काय केलेला असतो? तो पोर्शन कनेक्टेड आहे, कनेक्ट केलेला आहे, तो जोडलेला आहे.
आणि त्याला कशानं जोडलंय? लिंग्युअल फ्रेनुलम. फ्रेनुलमनं जोडलाय मागचा भाग. खालनं जर पाहिलं तर या जिभेत, समजा ही जीभ आहे, तर एवढा भाग जोडलेला आहे आणि पुढचा मोकळा आहे. हे फ्रेनुलम इथपर्यंत आहे फक्त, आणि त्याच्यामुळं जिभेची हालचाल आपली होऊ शकते. जिभेची हालचाल होऊ शकते. आता टंग विषयी आपण नंतर चर्चा करू. अगोदर त्याच्यामध्ये ओपन होणाऱ्या ज्या ग्लँड्स आहेत त्यांना आपण सलायवरी ग्लँड्स म्हणतो. या बकल कॅव्हिटीमध्ये ओपन होणाऱ्या ज्या ग्लँड्स आहेत त्या सलायवरी ग्लँड आहेत. याच्यामध्ये पॅरोटिड, कानाच्या खाली, आपला हा इयर आहे, हा एक्सटर्नल इयर आहे, इथं या बाजूला कानाच्या खाली इथं पॅरोटिड ग्लँडची पेयर आहे. आणि ही पॅरोटिड ग्लँडची पेयर कशी असते? इट इज अ लार्जेस्ट ग्लँड, लार्जेस्ट सलायवरी ग्लँड म्हणू आपण. सलायवरी ग्लँडच्या 3 पेयर्स आहेत, त्याच्यापैकी ही लार्जेस्ट आहेत पॅरोटिड. आणि ही ग्लँड स्टेन्सन्स डक्ट, ही स्टेन्सन्स डक्ट आहे. या स्टेन्सन डक्टच्या साह्यानं ही ग्लँड ओपन होणार. कुठं ओपन होते? अप्पर सेकंड मोलार. इट ओपन्स इनटू अप्पर सेकंड मोलार. सेकंड मोलार जो आहे, दाढ, वरच्या जबड्यामध्ये सेकंड मोलार जिथं आहेत तिथं त्या ग्लँड ओपन होतात. स्टेन्सन्स डक्टच्या साह्यानं ओपन होतात. आणि याच्यामधून 25% सिक्रीशन होतं. वॉटरी फ्लुइड यातून सिक्रीट होतं मोठ्या प्रमाणावरती. वॉटरी फ्लुइड याच्यातून सिक्रीट होतंय. त्याच्यानंतर दुसरी जी ग्लँड आहे ती आहे सब मॅन्डिबुलार. इथं मॅन्डिबल, जबडा इकडं, इथं या पोझिशनला आहेत त्या ग्लँड. सब मॅन्डिबुलार किंवा सब, त्याला सब मॅक्सिलरी पण नाव दिलेलं आहे. अँगल ऑफ जॉ या ठिकाणी ओपन होणाऱ्या या ग्लँड्स आहेत. आणि या ग्लँडची जी डक्ट आहे तिला वॉर्टन्स डक्ट असं आपण म्हणतो. आणि जिभेच्या खाली इन्सिसर्स, जिभेच्या खाली इन्सिसर्स इथं पुढं ओपन होणार आहेत. इन्सिसरच्या ठिकाणी ओपन होते ही सब मॅन्डिबुलार ही ग्लँड. आणि हीच मेन सिक्रीशन करणारी आहे. 70% जो सलायवा सिक्रीट केला जातो तो याच ग्लँडमधून केला जातो. याच ग्लँडमधून केला जातो. मॅक्झिमम सिक्रीशन ऑफ सलायवा टेक्स प्लेस फ्रॉम सब मॅन्डिबुलार और सब मॅक्सिलरी ग्लँड. आणि त्याच्याबरोबर जिभेच्या खाली सबलिंग्युअल ही पण एक ग्लँडची पेयर आहे, सबलिंग्युअल. आणि ही ग्लँड ओपन होते टंगच्या खाली एका डक्टनं. त्या डक्टला नाव आहे बार्थोलिन और डक्ट ऑफ रिव्हिनस. आणि हिचं सिक्रीशन काही फार नाही आहे, नियर अबाउट 5%च्या आसपास सिक्रीशन या ग्लँडचं आहे. या ग्लँडचं सिक्रीशन काही फारसं नाही आहे. म्युकस आणि सलायवरी अमायलेज याचं सिक्रीशन थोडंफार इथं केलं जातं. तो अशा ह्या 3 पेयर्स आहेत. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, पॅरोटिड लार्जेस्ट ग्लँड आहे, सलायवरी ग्लँड असून मग सिक्रीशन मात्र जास्त आहे का? नाही, सिक्रीशन फक्त 20 ते 25% आहे. 20 to 25% एवढंच त्याचं सिक्रीशन आहे. आता या सलायवामध्ये हा सलायवा जो सिक्रीट केला जातो 1 to 1.5 लिटर पर डे एवढं सिक्रीशन याचं होत असतं.
एवढं सिक्रीशन होत असतं. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वॉटर आहे. याचा pH जो आहे 6.35 to 6.85 च्या आसपास याचा pH आहे. एवढा याचा pH आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्युकस आहे. इथं म्युकस, तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्युकस सिक्रीट केला जातो. आणि म्युकस का म्हणजे जे फूड आपण घेणार आहे त्या फूडमध्ये फूड काही हार्ड असेल तर त्याचा काही आपल्या या बकल कॅव्हिटीला प्रॉब्लेम होऊ नये याच्यासाठी म्युकस त्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये लायसोझाइम्स आहेत. हे मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी लागणारे आहे. त्याच्यामध्ये टायलिन किंवा त्यालाच नाव आहे सलायव्हरी अमायलेज. सलायव्हरी अमायलेज हे महत्वाचं एन्झाईम त्यामध्ये आहे. हे एन्झाईम त्यामध्ये आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स यामध्ये असतात. यामध्ये क्लोराईड जो आहे इट ॲक्टिवेट सलायव्हरी अमायलेज. सॉल्ट काही ना काही ॲक्टिवेशनचं काम करतात. तर याच्यामध्ये जे वेगवेगळे सॉल्ट्स आहेत, काही हेवी मेटल्स आहेत, त्याचबरोबर IgA नावाची अँटीबॉडी सुद्धा या ठिकाणी आहे. अँटीबॉडी सुद्धा या ठिकाणी आहे. असे अनेक महत्वाचे कंटेंट्स या सलायवामध्ये आहेत. ग्राइंडिंग करण्याच्या प्रोसेसमध्ये मदत इथंच केली जाते. लुब्रिकेशन ऑफ फूड, मॅस्टिकेशन ऑफ फूड टू फॉर्म बोलस. आणि याच बकल कॅव्हिटीमध्ये 30% कार्बोहायड्रेटचं डायजेशन केलं जातं. कारण मेजर फूड आपलं कार्बोहायड्रेट आहे. 60 to 70% डाएट हॅज कार्बोहायड्रेट बिकॉज इट इज अ मेन फ्युएल ऑफ बॉडी. आणि मग त्याच्यासाठी सलायव्हरी अमायलेज आहे. या ठिकाणी ही जी जीभ आहे या टंग लिंग्युअल लायपेज त्यातून सिक्रीट होतं. आता लायपेज हे फॅट ब्रेकडाऊन करणारं एन्झाईम आहे, पण त्याचा रोल इथं नाही. आणि ते काय करतं, त्यातलं 20% डायजेशन स्टमक अँड इंटेस्टाईन, तिथं त्याचा उपयोग केला जातो. इथं काय लिंग्युअल लायपेज जरी जिभेच्या मधून सिक्रीट होत असलं तरी फॅटचं डायजेशन इथं फारसं व्हायचं काही कारण नाही. कार्बोहायड्रेटचं डायजेशन या ठिकाणी केलं जातं. आणि सलायवा सिक्रीशन जे आहे, हे सलायवा सिक्रीशन जे आहे ते पॅरासिम्पॅथॅटिक इन्क्रीज करणार आणि सिम्पॅथॅटिक कंपोनंट जो आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचा, त्यामुळं सलायवाचं सिक्रेशन
डिक्रीज होतं. पॅरासिम्पॅथॅटिक इन्क्रीज दी सलायवा सिक्रेशन वाईल सिम्पॅथॅटिक कंपोनंट डिक्रीज दी सलायवा सिक्रेशन असं आपल्याला म्हणता येईल. तर यामध्ये असे सगळे महत्त्वाचे कंटेंट येतात. आता आपण सलायव्हरी ग्लँड, मी इथून आता बाकीचे पार्ट आपल्याला डिटेल स्टडी करायचे असल्यामुळं एवढा भाग मी इथून आता इरेज करतो. आता हा आपला पार्ट आपण पाहतोय बकल कॅव्हिटी. या बकल कॅव्हिटीमध्ये आणखी एक महत्वाचा पार्ट आहे टंग. आता ही जीभ या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे आणि इथं त्याला जोडलेलं आहे. हा पार्ट इथून खाली इकडं मागं तो जोडलेला आहे आणि ही खाली आलेली आहे असं. आणि इथं खाली त्याला कशाचं सपोर्ट आहे? इट इज सपोर्टेड बाय हायोइड बोन. हायोइड बोनचा त्याला सपोर्ट आहे या जिभेला. आणि हे जे कनेक्शन आहे त्याला आपण लिंग्युअल, याला आपण लिंग्युअल फ्रेनुलम त्यांनी जोडलेला आणि पुढचा भाग मोकळा आहे. टंग हायली मस्क्युलर आहे. व्हॉलंटरी मसल्स आहेत. यामध्ये व्हॉलंटरी मसल्स आहेत. व्हॉलंटरी मसल्स आहेत या टंगमध्ये. आणि खालच्या बाजूनं हायोइड बोनला सपोर्ट, हायोइड बोन त्याला सपोर्ट करतोय. म्हणजे जिभेच्या बेसला हाड आहे. आपण जिभेत हाड नाही आहे पण जिभेच्या बेसला हाड आहे. आणि ज्यावेळी एखादा माणूस सुसाईड करतो त्यावेळी हे हाड मोडतं आणि त्यामुळं जीभ बाहेर पडते. तर ही आपली जीभ. इथं आपण आता त्याचं स्ट्रक्चर काढूया. टंग. आता हा इकडचा भाग जो आहे तो इपिग्लॉटिस. माग एकदम एपिग्लॉटिस आहे. आणि या टंग वरती या बाजूला दोन्ही बाजूला इथं काय आहेत? टॉन्सिल्स. टॉन्सिल्स आहेत. त्याला पॅलेटाईन टॉन्सिल्स म्हणतो. पॅलेटाईन टॉन्सिल्स आहेत. आणि त्याच्या मागच्या बाजूला इकडं या ज्या आहेत त्या लिंग्युअल टॉन्सिल्स म्हणतो आपण. त्यांना लिंग्युअल टॉन्सिल्स म्हणायचं. आता टॉन्सिल म्हणजे सोल्जर्स आहेत. इथून जे फूड जाणार आहे त्यात जर काही मायक्रोब्स असतील तर त्यांना किल करायचं काम, डिफेन्ससाठी या टॉन्सिल्स इथं असतात. आता पॅरोटिड ग्लँडमध्ये आपण ज्या सलायव्हरी ग्लँड, पॅरोटिड ग्लँडमध्ये इन्फ्लेमेशन होतं. मम्स ही डिसऑर्डर होते. इन्फ्लेमेशन झालं त्याच्यात. तर बरं, इथं याच्यावरती पॅपिली आहेत. आता इथं हा जो पॅपिली आहे, हा जो पॅपिलाचा टाईप आहे सर्कमव्हॉल्वेट.
सर्कमव्हॉल्वेट पॅपिली. याच्यामध्ये जवळपास 200 टेस्ट बर्ड्स आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टेस्ट बर्ड्स इथं असतात. त्याच्यानंतर इथं हा जो मधला पार्ट आहे त्याच्या ठिकाणी असतात फिलिफॉर्म पॅपिली आणि इथं साइडला आहेत फंगीफॉर्म पॅपिली. फंगीफॉर्म पॅपिली आहेत. याच्यामध्ये 8 to 10 टेस्ट बर्ड्स असतात. टेस्ट बर्ड्स असतात. आणि फोलिएट पॅपिली जी आहेत, इट इज नॉट वेल डेव्हलप्ड. अशा इथं पॅपिली मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्याच्यामध्ये असतात टेस्ट बर्ड्स. त्याच्यामध्ये असतात टेस्ट बर्ड्स. इकडं आपण फोलिएट पॅपिली पण पाहतो. हे फोलिएट पॅपिली इकडं वेल डेव्हलप नसतात ते. आणि याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती असतात टेस्ट बर्ड्स. आपल्याला इथं जी टेस्ट समजते, जी स्वीट आहे, स्वीट जी गोड चव समजते, त्याचे टेस्ट बर्ड्स इथं आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सॉल्टी टेस्ट इथं समजते, त्याचे टेस्ट बर्ड्स इथं आहेत. त्याच्या मागच्या बाजूला सोर आंबट चव इथं समजते आणि त्याच्या मागच्या बाजूला बीटर टेस्ट इथं समजते. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती इथं टेस्ट बर्ड्स आहेत. मोठ्या प्रमाणावरती इथं टेस्ट बर्ड्स आहेत. हा डावीकडचा पार्ट मी थोडा रिमूव्ह करतो. मोठ्या प्रमाणावरती इथं टेस्ट बर्ड्स आहेत. आता ही महत्वाची टेस्ट तर सगळी, म्हणजे आपल्याला म्हणतात की गोड चव इथं समजते, सॉल्टी इथं समजते, आंबट, कडू, ही चव वेगवेगळ्या लोकेशनला समजते असं आहे रेफरन्समध्ये. आता नवीन जे सगळा स्टडी सांगतोय की कुठलीही चव कुठेही समजते. तुम्ही म्हणाल तिखट चव, तिखट ही चव नाही, त्याचं इरिटेशन होतंय, तिथलं इरिटेशन होतोय, आग होते ना तिथं, इरिटेशन होतंय, त्या ठिकाणी इरिटेशन होतंय. याच्याबरोबर आणखी एक चव आहे, आणखी एक टेस्ट आहे, उमामी टेस्ट. एखादा पदार्थ खाताना आपण अगोदर चव घेतो, आपण म्हणणार गोड आहे, आंबट आहे, खारट आहे, किंवा बर्निंग व्हायला लागलं तर तिखट आहे. परंतु त्याचबरोबर आपलं एक वाक्य आणखी असंही असतं, स्वादिष्ट आहे, वा 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 काय स्वादिष्ट आहे. तर ही स्वादिष्ट नावाची चव आपल्या या वरती असते. आणि स्वादिष्ट एखादा पदार्थ झालाय, विशेषतः नॉनव्हेज मध्ये, नॉनव्हेज मध्ये ग्लुटॅमिक ऍसिड मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून जास्त स्वादिष्ट लागणार, जास्त स्वादिष्ट लागणार. आणि ही स्वादिष्ट चव कोणामुळे आहे? मोनोसोडियम, मोनोसोडियम